ताई तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठे राहता, तुम्ही काय करता. म्हणूनच ना मी म्हटली की चला आपण हा पहिला व्हिडिओ इंट्रोडक्शनच बनवायचं. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये सांगणार आहे की माझं नाव काय आहे, मी कुठे राहते, मी काय करते, सगळंच सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण इंट्रोडक्शन कडे वळूया. तर हॅलो गाईज, मी प्रिया. माझ्या YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर ना हा माझा पहिला लॉंग व्हिडिओ आहे. या आधी मी खूप सारे शॉर्ट्स टाकलेले आहेत, पण आजपर्यंत मी एकही लॉंग व्हिडिओ पोस्ट केलेला नाहीये. तर या व्हिडिओमध्ये मी माझं इंट्रोडक्शन देणार आहे, म्हणजेच माझी ओळख करून देणार आहे. तर मला ना प्रत्येक व्हिडिओच्या खाली ना म्हणजे प्रत्येकच व्हिडिओच्या खाली एक कमेंट नेहमी असतो, तो म्हणजे ना ताई तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठे राहता, तुम्ही काय करता. म्हणूनच ना मी म्हटली की चला आपण हा पहिला व्हिडिओ इंट्रोडक्शनच बनवायचं. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये सांगणार आहे की माझं नाव काय आहे, मी कुठे राहते, मी काय करते, सगळंच सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण इंट्रोडक्शन कडे वळूया. तर माझं नाव आहे प्रियंका सूरज मोहर्ले, पण मला सगळे प्रिया याच नावाने ओळखतात. आणि मी महाराष्ट्रातली चंद्रपूर जिल्ह्यामधील बोरोरा तालुक्यात शेगाव मध्ये राहते. आणि ना माझं माहेर सिंदेवाईचं आहे. आता खूप साऱ्या जणांना हे मिसअंडरस्टँडिंग आहे की माझं प्रॉपर सिंदेवाईचं आहे आणि मी सिंदेवाईलाच राहते. तर हो, लग्नाच्या आधी मी सिंदेवाईलाच राहत होती आणि माझं प्रॉपर पण सिंदेवाईच होतं. पण आता लग्न झाल्यानंतर ना मी शेगावला राहते. फक्त माझं जाणं येणं असते तिथे सिंदेवाईला. तिथे आता माझे आई आणि भाऊ राहतात. मला बाबा नाही आहेत. बाबा माझे 5 ते 6 वर्षा पहिलेच एक्सपायर झाले होते. आणि ना मला 2.5 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं नाव स्वरूप आहे. सध्या मी हाऊसवाईफ आहे. आणि ना मी केकची क्लासेस सुद्धा केली होती, तर मला केक बनवता येते. म्हणूनच ना मी घरूनच केकची ऑर्डर सुद्धा घेते. आणि माझे केकचे व्हिडिओ सुद्धा शॉर्ट्स मध्ये टाकलेले आहेत. तर तुम्ही बघितले नसणार तर एकदा जाऊन नक्की बघा. सोबतच ना मी शिलाई मशीन सुद्धा केलेली आहे, तर ब्लाऊज शिवत होती. आता स्वरूप झालं तेव्हापासून ना मला हे सगळं स्किप करावं लागलं आहे. आता मला असं वाटलं की सध्या आपण काहीतरी करावं नवीन. तर मला असं वाटलं की आपण YouTube चॅनल ओपन करू. पण हे YouTube चॅनल असंच काही लगेच स्टार्ट नाही केलेलं आहे. तर मी तुम्हाला YouTubeची जर्नी सांगते कशी स्टार्ट केली होती. तर तुमच्यापैकी बरेच जण मला फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर बघतच असतील. तुमच्या त्याच प्रेमामुळे मला YouTube चॅनल ओपन करण्याची प्रेरणा मिळाली. तर ना 1 वर्षापासूनची विचार करत होती की आपण YouTube चॅनल ओपन करू म्हणून, पण हिम्मतच होत नव्हती. एक दिवस ना हिम्मत करून YouTube चॅनल ओपन केलं आणि घाबरत एक व्हिडिओ बनवून पोस्ट करून टाकलं. रोज एक व्हिडिओ पोस्ट करत गेली आणि आज तुमच्यासारखे गोड असे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होत आलेले आहे. हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेले आहे, नाहीतर हे अशक्यच होतं. मला ना तुमच्या सपोर्टची खूपच जास्त गरज आहे. तुमची साथ हमेशा माझ्या सोबत राहू द्या. खरं म्हणजे ना हा YouTube चॅनल ओपन करण्यामागे माझा एकच कारण आहे, तो म्हणजे ना 30 ते 60 सेकंदात माझ्याबद्दल तुम्हाला सर्व काही सांगता येत नव्हतं. म्हणून म्हटलं की आपण लॉंग व्हिडिओ पण स्टार्ट करू. या चॅनलवर तुम्हाला माझं खरं आयुष्य बघायला मिळणार आहे. इथे तुम्हाला माझे डेली रुटीन, माझ्या मुलासोबतचे मुवमेंट्स, माझे ट्रॅव्हलिंग ब्लॉग आणि फूड ब्लॉग, सोबतच देवस्थानचे ब्लॉग सुद्धा बघायला मिळतील. आणि हा ना माझा पहिलाच व्हिडिओ आहे. फर्स्ट टाइमच मी कॅमेऱ्याच्या समोर बोलत आहे, त्याच्यामुळे मला खूपच जास्त नर्वस फील होत आहे. माहिती आहे माझे शब्द इकडे तिकडे जात आहेत आणि खूप सारे चुकाही होत आहेत, पण प्लीज हा पहिला व्हिडिओ समजून इग्नोर करून घ्या. आणि ना कॅमेऱ्यासमोर बोलायला मला खूपच जास्त भीती वाटत आहे, तरी पण मी हिम्मत करून बोलत आहे. आणि तुमचं प्रेम आणि सपोर्ट जर माझ्यासोबत असंच राहील ना, तर माझा आत्मविश्वासही नक्की वाढेल. तुमचा प्रत्येक कमेंट आणि प्रत्येक सपोर्ट माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, 1 लाईक नक्की करा. तुमचे मत कमेंट मध्ये सांगा आणि मी पुढचा व्हिडिओ कशाबद्दल बनवू तेही सांगा. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण एका नवीन ब्लॉग सह. बाय. जय महाराष्ट्र.